नमस्कार, मी स्वाती तोरसेकर. जणांनी मला विनंती केली होती की सध्याची जी एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे युक्रेनच्या दारामध्ये, त्या संदर्भाने मी काही विचार मांडावेत म्हणून, आणि तोच धागा पकडून आज मी तुमच्यासमोर माझं जे आकलन आहे या विषयाचं त्याविषयी बोलणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की रशियाच्या फौजा आज युक्रेनमध्ये घुसलेल्या आहेत आणि तिथे युद्ध चालू आहे. या युद्धाच्या अनेक बातम्या आपण बघत असतो. युक्रेनमध्ये जे तिथे अडकलेले जे भारतीय विद्यार्थी आहेत त्यांना सुखरूपपणे मायदेशी परत आणण्यासाठी केंद्रातर्फे केले जाणारे प्रयत्न असतील, किंवा जगभरामधल्या अनेक नेत्यांनी भारताचे जे पंतप्रधान मोदी आहे ह्यांना केलेलं आवाहन की तुम्ही या संघर्षामध्ये पुढे या, मध्यस्थी करा, दोन्ही पक्षांना एकत्र आणा आणि त्यांच्याकडून शांतता पुन्हा एकदा प्रस्थापित व्हावी, यासाठी भारताने हातभार लावावा, अशा पद्धतीची आवाहनं सुद्धा तुम्ही बघितली असतील. हा जो संपूर्ण संघर्ष आहे, हा कलह जो आहे, त्याच्या बातम्या ह्या आपण गेले दीड महिना बघत आलेलो आहोत. आणि तुम्ही, मला खात्री आहे तुम्ही सर्वांनी अनेक माध्यमांमधून अनेक लेख, छोटी स्फुटकं आणि चर्चा, त्याचे व्हिडिओ, अनेक बाजूनी तुम्हाला ह्या संघर्षाची माहिती मिळाली असेल. तर तसं असलं तरीसुद्धा अतिशय थोडक्यामध्ये युक्रेन संबंधामधली थोडीशी माहिती मी ह्या पहिल्या भागामध्ये देते, आणि त्यानंतर ह्या संघर्षाशी संलग्न असलेले जे अनेक पैलू आहेत, उदाहरणार्थ हा संघर्ष निर्माण कसा झाला हे आज आपण बघणार आहोत. परंतु त्याच्यामध्ये अमेरिकेची भूमिका काय, रशियाची भूमिका काय, किंवा अन्य युरोपीय देशांची भूमिका काय, आज संपूर्ण जग भारताकडे का बघत आहे, अशा वेगवेगळ्या पैलूंमधून हा विषय आपल्याला बघता येणार आहे. त्याचबरोबरीने या संघर्षाचे दूरगामी परिणाम संपूर्ण जगाच्या राजकारणावरती काय होणार आहेत, ह्याच्यातून कोण शेफारणार आहे, चीनची भूमिका काय असणार आहे, चीन आपल्या शेजाऱ्यांशी कसं वागेल, अमेरिकेबद्दल लोक काय विचार करणार इथून पुढे, हे असे सगळे मुद्दे जे आहेत हे अतिशय गुंतागुंतीचे मुद्दे आहेत. म्हणून एक एक छोटा छोटा मुद्दा घेऊन जर का आपण त्याचा विचार केला तर आपल्याला थोडीफार त्याच्यामधली काही माहिती मिळू शकेल, आपल्या विचारांना एक दिशा मिळू शकेल. युक्रेन हा जो देश आहे, हा देश आपल्याला असं दिसून येईल की इतिहास काळापासून रशियन साम्राज्याचा एक भाग म्हणून गणला गेलेला प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये दोन प्रकारची प्रजा राहते. एक जी प्रजा आहे ती युक्रेनियन भाषा बोलणारी प्रजा आहे, तर दुसरी प्रजा जी आहे ती रशियन भाषा बोलणारी प्रजा आहे. या व्यतिरिक्त तिथेच धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा दोन वेगळे गट पडतात. त्याच्यामधली जी रशियन भाषा बोलणारे जो समाज आहे तो रशियन ऑर्थोडॉक्स चर्चशी संलग्न आहे, तर उर्वरित जो आहे तेही ख्रिश्चनच आहेत, परंतु ते रशियन ऑर्थोडॉक्स चर्चशी संलग्न नाही आहेत. काही जण कॅथॉलिक किंवा अन्य चर्चशी संबंधित असलेली जनता ही तिथे राहते. हा एक संघर्षाचा बिंदू होता का, इतिहास काळापासून त्याची काय अवस्था होती, हे सगळे खूप इंटरेस्टिंग विषय असतात आणि तुम्ही त्याच्याबद्दल माहितीसुद्धा मिळवू शकाल. परंतु युक्रेन हा तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आलेला जो विषय आहे तो कधी सुरू झाला ह्याची आपण एक थोडक्यामध्ये माहिती घेऊ. ज्यावेळी 1990 नंतर सोव्हिएत संघाचं विघटन झालं, त्याच्यानंतर त्याच्यामधून फुटून निघालेले जे वेगवेगळे देश होते त्याच्यामधला युक्रेन हा एक देश होता. युक्रेनचं रशियासाठीचं जे महत्त्व आहे ते खूप खोलवर आहे. युक्रेनला एकेकाळी रशियाचं धान्य कोठार म्हटलं जात होतं, कारण संपूर्ण रशियाला पुरवता येईल एवढा गव्हाचा साठा आणि इतर धान्याचा साठा हा युक्रेनमधून तिकडे जात होता. त्याखेरीज युक्रेनमध्येच रशियाने आपल्या अण्वस्त्रांच्या निर्मितीची केंद्र आणि त्यांचं लोकेशन जे होतं, म्हणजे ते प्रत्यक्षात ठेवली गेलेली जी स्थानं होती
त्यातली बरीचशी स्थानं ही युक्रेनमध्ये होती. त्यामुळे ज्या वेळेला सोव्हिएत संघाचं विघटन झालं आणि अन्य देश बाहेर पडले, त्यावेळेला हे न्यूक्लिअर जो स्टॉक होता तो स्टॉक युक्रेनच्या हातामध्ये असल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा संघर्ष तिकडे तयार झालेला होता. आणि मग त्याच्यातून बाहेर पडत असताना त्या युक्रेनवरती रशियानी काही अटी लादलेल्या होत्या. त्यांनी जरी स्वतःचं स्वातंत्र्य हे जाहीर केलं तरी सुद्धा त्यांना युक्रेननी एक निर्णय घेतलेला होता की आपण अण्वस्त्रधारी देश होणार नाही. आणि मग तसं असेल तर जवळजवळ 1/3 रशियाची अण्वस्त्र जी होती ज्या भूप्रदेशामध्ये होती त्याचं काय करायचं. तर ती कालांतराने ती जी अण्वस्त्र आहेत ती पुन्हा एकदा रशियाकडे परत करावीत अशी एक विचारधारा तिथे होती आणि त्यानुसार काम चालू होतं. या सर्व कामामध्ये अमेरिकेने सुद्धा मदत केली, कारण ती जी संपूर्ण यंत्रणा होती ती डिसमॅन्टल करायची होती आणि ती डिसमॅन्टल करून ती परत रशियाकडे पाठवायची होती. ही सर्व जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अतिशय योजनाबद्ध रीतीने पूर्ण केली गेली. अशा तऱ्हेने ज्या वेळेला युक्रेन आपले जेव्हा आपल्याकडची अण्वस्त्र जी आहेत ती पुन्हा एकदा रशियाकडे जेव्हा सुपूर्द केली तेव्हा त्यांनी 2 प्रकारची हमी मागितलेली होती आणि ती देणारे 2 देश होते. एक होता अमेरिका आणि दुसरा होता रशिया. त्यांनी एक हमी अशी मागितलेली होती की आमच्या सुरक्षेची हमी तुम्ही दोन्ही देशांनी द्यावीत. आम्हाला अण्वस्त्रांमध्ये स्वारस्य नाही, परंतु जेव्हा केव्हा आमच्या संरक्षणाचा विषय येईल त्यावेळी मात्र तुमच्या दोघांकडून आम्हाला हमी पाहिजे की आमच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या सुरक्षेसाठी तुम्ही देश आहात ही अशा पद्धतीची हमी आम्हाला द्याल. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला ही अण्वस्त्र मागे घेतली गेली त्यानंतर युक्रेन ह्या देशांनी आपलं संपूर्ण लक्ष जे आहे ते स्वतःवरती केंद्रित केलं. परंतु एवढाच इतिहास हा या संपूर्ण संघर्षाला महत्त्वाचा नाही आहे. त्याचे अजून 2 पदर आहेत जे मला तुम्हाला उलगडून सांगायचे आहेत. त्यातला एक जो पदर आहे तो अर्थातच थोडासा इतिहास काळामध्ये जाणारा आहे आणि त्याबद्दलची माहिती सुद्धा घेणं आवश्यक आहे आपल्याला. एक जो मी म्हटलं की आजचा जो सगळा संघर्ष होता म्हणजे आजच्या घडीला रशियन सैन्य जे आहे ते प्रत्यक्ष युक्रेनमध्ये घुसलेलं आहे, परंतु हे प्रत्यक्ष युद्ध सुरू होईपर्यंत रशियाने अशी भूमिका घेतलेली होती की जिथे रशियन भाषा बोलणारे आणि रशियन ऑर्थोडॉक्स चर्चशी संबंधित असलेली प्रजा जी आहे ते जे 2 प्रांत आहेत त्या 2 प्रांतांना तुम्ही स्वयंपूर्णता द्या अशी त्यांची मागणी होती. आणि ती मागणी युक्रेनने रोखून धरली होती. त्यांना ते 2 प्रांत आपल्या देशातून बाहेर पडू नयेत असं वाटत होतं आणि त्यासाठी परंतु याच ह्याच्यामध्ये या प्रजेवरती अन्याय होतो आहे आणि तो अन्याय दूर करायचा असेल तर त्यांना स्वातंत्र्य मिळण्याची गरज आहे असं रशियाचं म्हणणं होतं. हा जो प्रदेश आहे तो जो डोनेट्स आणि लुहान्स हे 2 जे प्रांत आहेत त्या सर्वाला मिळून एक डोनबास असा प्रांत म्हटला जातो. आणि मग त्याच्या स्वातंत्र्यासाठी रशिया अतिशय आग्रही होता. त्याही अगोदर म्हणजे 2014 साली रशियाने थेट आपलं सैन्य घुसवून युक्रेनमधला जो एक प्रांत होता क्रिमियाचा, त्या क्रिमिया या प्रांतावरती आपलं वर्चस्व स्थापित केलेलं होतं आणि ती लष्करी कारवाई होती. त्या रशियाचं लष्कर जेव्हा क्रिमियामध्ये गेलं तेव्हा तिथल्या जनतेने त्याचं स्वागत केलेलं होतं. तिथे कुठेही त्यांना विरोध झाला नाही, कारण अर्थातच तिथेही रशियन बोलणारी रशियन प्रजा ही जास्त करून राहताना दिसते. तर क्रिमियाची हिस्ट्री अशी आहे, इतिहास असा आहे की क्रिमियामध्ये जी एक मुस्लिम प्रजा राहत होती त्यांचं जबरदस्तीने देशांतर करून त्यांना रशियाच्या अन्य विभागांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं जबरदस्तीने आणि रशियाने आपले जी रशियन प्रजा आहे ती क्रिमियामध्ये वसवलेली होती. हा एक खूप मोठा संदर्भ आपल्याला ह्याच्यामध्ये गृहीत धरायला लागेल.
आणि दुसरा जो डोनेट्स आणि लुहान्स्क हे जे प्रांत आहेत, ह्या प्रांतांमधली जी चलबिचल होती, त्यांना अन्य युक्रेनियन जी प्रजा होती, युक्रेनियन भाषा बोलणारी जी प्रजा आहे, त्यांचं वर्चस्व मान्य नसल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये रशियाने तिथल्या जवळजवळ 80% जनतेला रशियाचे पासपोर्ट देऊन ठेवलेले आहेत. अशी ही जी संघर्षाची ही भूमी आहे. आणि मग ठिणगी कुठे पडली? प्रत्येक वेळेला जेव्हा युद्ध सुरू होतं त्यावेळेला काहीतरी तात्कालिक निमित्त असतं, परंतु त्याच्या मागे एक विचारधारा असते, घटनांची साखळी असते. आणि ती साखळी अशी आहे की सोव्हिएट संघाच्या विघटनानंतर बाहेर पडलेले जे देश आहेत त्यांना एक एक करून नेटो ह्या संरक्षण करारामध्ये समाविष्ट करून घेण्याचा अमेरिकेने चालवलेला प्रयत्न, ह्याच्यामध्ये अनेक देश त्याच्यामध्ये सहभागी झाले. आता नेटो करार कशासाठी झालेला होता ह्याचा आपण विचार करू. एका बाजूला नेटो करार होता, दुसऱ्या बाजूला वॉर्सा करार होता. मग नेटो करार काय होता तर दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्याला आपण मित्र देश म्हणतो, ते जे देश होते त्यांना युद्ध जरी संपलं तरी देखील हिटलरकडून येणारं जे आक्रमण आहे त्याचा धोका पूर्णपणे नष्ट झाला तरी सुद्धा पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीचा धोका हा रशियाकडून आपल्याला येऊ शकतो, अशी जी धास्ती घेतलेले युरोपियन देश होते त्यांना दुसऱ्या महायुद्धानंतर ते अतिशय कमजोर झालेले होते. आणि त्यांचं दुर्बलता लक्षात घेऊन रशिया पुन्हा एकदा आक्रमण करेल आणि आपली भूमी पादाक्रांत करेल, ह्या त्यांच्या भीतीमधून तयार झालेले जे संरक्षण करार होता त्याला आपण नेटो करार म्हणतो. आणि म्हणून त्या नेटो करारामधला सर्वात मोठा जो हमी देणारा देश होता तो अर्थातच अमेरिका होती. अमेरिकेने जिथे जिथे नेटो करार होते तिथे तिथे त्या देशांमध्ये नेटोतर्फे गेलेलं त्यांचं सैन्य असेल आणि त्यांची शस्त्रसंपदा असेल ही सर्व तिथे डिप्लॉय केलेली होती. ज्यावेळी सोव्हिएत संघ अशाच पद्धतीला नेटो हा जो करार होता तशाच पद्धतीचा एक करार हा USSR म्हणजे सोव्हिएत रशियाशी संबंधित असलेले जे देश होते त्यांनी जो एक करार केला तो वॉर्सा करार होता. तेव्हा नेटो करारामधले जे असलेले जे देश होते त्यांच्यापैकी कोणावरही आक्रमण झालं तर आपण सर्वांनी मिळून त्या आक्रमणाला उत्तर द्यायचं, हे जे सामंजस्य होतं ते त्या नेटो करारामुळे आलं होतं. तशाच पद्धतीचं सामंजस्य हे वॉर्सा करारामुळे USSRशी किंवा सोव्हिएत रशियाशी संबंधित असलेले जे देश होते त्यांच्यामध्ये तशाच पद्धतीचं सामंजस्य होतं. पण एकदा USSRचं विघटन झाल्यानंतर नेटो कराराचं औचित्य राहिलेलं आहे का हा एक खूप मोठा प्रश्न आहे. तो जर संपूर्ण करार जर का होता तो सोव्हिएट रशियानी आक्रमण करून आपली भूमी पादाक्रांत करू नये ह्याच्यासाठी म्हणून जे एकत्र आलेले जे देश होते त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी निर्माण केलेली जी एक संरक्षण व्यवस्था होती ती म्हणजे नेटो ही संस्था होती. मग त्याच्यामध्ये रशियातून फुटून निघालेले हे जे देश होते त्यांना समाविष्ट करणं आणि जे स्वतःहून जायला तयार होते त्यांना आणणं ही गोष्ट वेगळी. परंतु या सर्व सिस्टीमचा उपयोग हा तिथलं राजकारण करण्यासाठी कसा केला गेला आणि या दोन महासत्तांमुळे जो संघर्ष निर्माण झाला तो आज तुम्हाला युक्रेनच्या दारापर्यंत आलेला दिसतो. आणि त्याचे जे उर्वरित तपशील आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये बघू. धन्यवाद.